1965 ते 15 ऑक्टोबर 2024च्या आतले जेवढे काय साठेकर मुखत्यारपत्र करारपत्र झालेले आहेत, काय लोकांच्या खरेदी दस्तऐवज झालेले आहेत, त्या लोकांचे सातबाऱ्यापत्राची नावं पुनर्जीवित करण्याचा हुकूम माननीय बावनकुळे साहेबांनी या कालच्या SOP मध्ये दिलेला की तुमच्या झालेल्या नोंदी रद्द झालेल्या नोंदी त्या परत घेतलेत का बघा. त्याचबरोबर तुमच्या यापूर्वी सातबारापत्रकी नावं न आलेल्या संबंधित तलाठी कार्यालयामध्ये तुमचे खरेदी दस्तऐवज घेऊन परत तिथं नोंद लावायला लावा. हा एक उपक्रम झाला. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच तुकडेबंदी विरोधी कायदा राज्यामध्ये लागू केला, परंतु हा कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी 23 जून 2023 या साली जे जय हिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत चंदनदादा चव्हाण यांनी केली होती. आणि त्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आता आपल्याबरोबर चंदनदादा आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. दादा, काय सांगाल? तुकडेबंदीचा कायदा आलेला आहे, परंतु लोकांना अजून त्याचं जास्त कन्फ्युज आहे. नमस्कार, मी या सांगली जिल्ह्यातलेच आणि महाराष्ट्रातील तमाम तुकडेबंदीत पिचलेल्या नागरिकांना सांगू इच्छितो की या राज्यामध्ये तुकडेजोड तुकडेबंदीचा कायदा हा राज्य सरकारनं केलेला आहे आणि अतिशय लोकहिताचा कायदा केलेला आहे. त्याबद्दल मी प्रथम चंद्रशेखर बावनकुळे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांचं धन्यवाद मानतो. 1965 ते 15 ऑक्टोबर 2024च्या आतले जेवढे काय साठेकर मुखत्यारपत्र करारपत्र झालेले आहेत, काय लोकांच्या खरेदी दस्तऐवज झालेले आहेत, त्या लोकांचे सातबाऱ्यापत्रकी नावं पुनर्जीवित करण्याचा हुकूम माननीय बावनकुळे साहेबांनी या कालच्या SOP मध्ये दिलेला आहे. दुसरी गोष्ट, ज्या लोकांच्या तुकडेबंदी जोड कायद्याअंतर्गत ज्यांच्या सातबारावरच्या नोंदी या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यासुद्धा पुनर्जीवित करण्याचा आदेश माननीय बावनकुळे साहेबांनी दिलेला आहे. त्याच्यामुळं नागरिकांना माझी विनंती आहे की तुमच्या झालेल्या नोंदी रद्द झालेल्या नोंदी त्या परत घेतलेत का बघा. त्याचबरोबर तुमच्या यापूर्वी सातबारापत्रकी नावं न आलेल्या संबंधित तलाठी कार्यालयामध्ये तुमचे खरेदी दस्तऐवज घेऊन परत तिथं नोंद लावायला लावा. हा एक उपक्रम झाला. दुसरा, त्यानंतर खरेदी दस्तऐवजाच्या बाबतीत ज्या नागरिकांनी या 15 ऑक्टोबर 2024च्या आतल्या लोकांनी जे दस्त केलेले आहेत त्यांची नावं सातबाऱ्यावरती आहेत, पण त्याला एक गुंठा त्याच्यातून समजा 5 गुंठे घेतलेला आहे, पण त्याला त्यातले 2 गुंठे काय कारणास्तव विकायचं आहे, तर तो व्यक्ती विकू शकतो. त्याला नकाशाची वगैरे काही अट नाही आहे. दुसरी गोष्ट, कसा विकू शकतो, तर त्याच्यामध्ये त्यापूर्वी सातबाऱ्यावर नाव येण्यापूर्वीचा जो खरेदी दस्त आहे ती जी नक्कल त्या 2 गुंठ्याच्या ज्याला 2 गुंठे देणार आहे त्याला ती लावायची आहे. हे फॉर एक्झाम्पल सांगायला आलं. आणि मग त्याच्यामध्ये एक प्रतिज्ञापत्र आहे, ते प्रतिज्ञापत्र एक द्यायचं आहे आणि त्याची स्टॅम्प ड्युटी नोंदणी फी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये भरल्यानंतर त्याला तात्काळ त्या ठिकाणी खरेदी दस्तक करून दिले जाणार आहे. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट अशी आहे की ज्यांनी 5 रुपये 10 रुपये 20 रुपये 50 रुपये 100 रुपयेच्या मुद्रांकवरती गुंठा 2 गुंठे अशा ज्या काही जागा घेतल्या गेलेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी एक बावनकुळे साहेबांनी एक त्याच्यामध्ये SOP मध्ये नमूद केलेलं आहे की अशा नागरिकांनी संबंधित जिल्हा मुद्रांक अधिकारी कार्यालयाची धाव घेऊन तिथं 5 रुपयाच्या तिकीट लावून त्या अर्जावरती हे जे स्टॅम्प ड्युटी भरून घेण्यात यावी. तिथं 4 पट दंड भरावा लागतो आणि ते तिथं भरली जाते. स्टॅम्प ड्युटी भरून घेतले की त्याला ते जिल्हा मुद्रांक अधिकारी ते डॉक्युमेंट प्रमाणित करून देतात, सही शिक्के देतात आणि मग ते घेऊन संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याची नोंदणी केली जाते. मग देणारा आणि घेणारा हा त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागतं आणि त्या पद्धतीनं असे सगळे डॉक्युमेंट जुने करण्याची धूमधडाक्यात या महाराष्ट्रामध्ये प्रक्रिया चालू आहे. मात्र ह्याच्यामध्ये मी नागरिकांना एक सतर्कतेचा इशारा देतो. जर कुठल्या दुय्यम निबंधकांनी, या सांगली जिल्ह्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही दुय्यम निबंधकांनी जर ह्याच्यामध्ये आडेवेडे घेतले, लोकांना बुमराह करण्याचा प्रयत्न केला, लोकांना चुकीची माहिती देऊन त्यांना भीती निर्माण करून पैशाची लूट जर होत असेल, तर जय हिंद सेनेकडं नागरिकांनी जरूर त्या तक्रार द्याव्यात. त्या संबंधित दुय्यम निबंधकाला सुतासारखं सरळ करण्याचं काम या पुढच्या कालावधीमध्ये जय हिंद सेना करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा, मला असं सांगा की दुय्यम निबंधक कार्यालयाकडून जी तुकडेबंदी कायद्याविषयी जी माहिती लोकांना जायला पाहिजे ते तेवढ्या पद्धतीनं जात नाही, दिली जात नाही. प्रत्येक शासनाचा जो शासनादेश
हा लोकहितासाठीच काढला जातो आणि त्या संबंधित डिपार्टमेंटनं तिचे जनमानसामध्ये मोठी चर्चा घडवून आणायची असते. त्याचबरोबर त्याचे त्या संदर्भामध्ये नियमावली, जसे आपण एखाद्या शासकीय कार्यालयाच्या बाहेर गेल्यानंतर त्या ठिकाणी कामकाजाचे बोर्ड लावले जातात, त्याला नागरिकांचे सनद म्हणतात. तर त्या नागरिकांच्या सनदेप्रमाणेच ही नियमावली त्या ठिकाणी लावावी अशी आपण आता मागणी केलेली आहे माननीय कलेक्टर साहेबांच्याकडं. इथं जिल्ह्याचे GDR सुद्धा उपस्थित होते, त्यांनी ते मान्य केलेलं आहे. संबंधित जिल्ह्यातल्या सगळ्या ठिकाणी आम्ही बोर्ड लावू. त्याचबरोबर मान्य जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये कुठेही काटकसर केली जाणार नाही, हा कायदा तंतोतंत पाळला जाईल अशा पद्धतीनं आश्वासन दिलेलं आहे. तसं त्यांनी सगळ्या नियम निबंधकांनाही तशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. नक्कीच या निमित्तानं तुकडेबंदी कायद्याविषयी जे जिल्हा उपनिबंधक कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर त्या कायद्याविषयी माहिती देण्यात यावी, माहितीचे बोर्ड लावण्यात यावेत अशा तऱ्हेची मागणी केलेली आहे. आणि ज्या ज्या उपनिबंधकांकडून अशा तऱ्हेनं लोकांची पिळवणूक होत असेल, त्यांच्याकडून पैशाची मागणी करत असतील, तर या जय हिंद सेनेकडे अशा लोकांनी तक्रारी दाखल कराव्यात. त्या संबंधित उपनिबंधकाला स्वतःसारखं सरळ करण्यात येईल अशा तऱ्हेचा इशाराही चंदनदादा चव्हाण यांनी दिला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.